मित्रांनो, पहिला हा व्हिडिओ पहा। संसद भवन उखाड़ दिया जाएगा, संसद भवन उखाड़ दिया जाएगा और इस्तीफा नहीं मिला तो उखाड़ दिया जाएगा, सब उखाड़ दिया जाएगा, सब कर देंगे, नेपाल उखाड़ दिया जाएगा, नेपाल नेपाल नेपाल। पाहिलं, हा कॉकरोच म्हणत आहे की संसद भवन उखाड़ दिया जाएगा, म्हणजे संसद भवन पाडले जाईल आणि नेपाळ सारखी परिस्थिती केली जाईल। हा व्हिडिओ आहे 20 जुलै 2026 रोजीचा। नमस्कार, मी निलेश मालवी आणि तुम्ही पाहता प्रतिप्रश्न। देशाच्या संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू होताच दिल्लीतील जंतर मंतर परिसर पुन्हा एकदा आंदोलनाच्या केंद्रस्थानी आलाय। नीट पेपर फुटी प्रकरणावर कारवाईची मागणी कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके आणि इतर आंदोलकांनी केली आहे। माझं सुद्धा CJPच्या आंदोलनाला समर्थनच आहे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। अभिजित दिपके यांनी चलो संसदचा नारा दिला, मात्र दिल्ली पोलिसांनी या मार्चला परवानगी नाकारली होती आणि नवी दिल्ली परिसरात BNS कलम 163 अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले होते। तरी हजारो आंदोलक संसदेकडे निघाले होते। काही ठिकाणी आंदोलकांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्नही केला। त्यानंतर दिल्ली पोलीस आणि RAF यांनी अश्रुधुरांचा वापर, लाठीचार्ज आणि आंदोलकांना ताब्यात घेऊन कारवाई केली। पूर्ण घटनेत सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो। लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण संसदेच्या दिशेने सुरक्षा घेरा बेतण्याचा किंवा प्रतिबंधित क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न कितपत योग्य आहे? संसद भवन उखाड़ दिया जाएगा म्हणणे कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटते? संसद भवन हे देशातील सर्वात संवेदनशील सुरक्षा क्षेत्रांपैकी एक आहे। त्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही त्या दिशेने कूच करण्याचा किंवा सुरक्षा व्यवस्था भेदण्याचा प्रयत्न करणे कितपत योग्य आहे? तर दुसरीकडे 2018ला हैदराबाद मध्ये इस्रोचे 2 माजी शास्त्रज्ञ पवन कुमार चंदाना आणि नागा भरत डाका यांनी स्कायरूट एरोस्पेसची स्थापना केली। त्यांचा उद्देश स्पष्ट होता, भारतातील खासगी कंपन्यांनाही उपग्रह अवकाशात पाठवण्याची क्षमता मिळाली पाहिजे। पण ते सोपं नव्हतं, कारण त्या काळात भारतात खासगी कंपन्यांना रॉकेट लॉन्च करण्याची परवानगी नव्हती। 2020 मध्ये भारत सरकारने म्हणजेच भाजपा सरकारने अंतराळ क्षेत्र खासगी उद्योगांसाठी खुले केले होते आणि इन स्पेस सारख्या संस्थेची स्थापना झाली। यामुळे स्कायरूट सारख्या स्टार्टअपला नवे पंख मिळाले, गुंतवणूकदार जोडले गेले, नवीन तंत्रज्ञान विकसित होऊ लागले आणि भारताच्या खासगी स्पेस रेसची खरी सुरुवात झाली। स्कायरूटच्या अभियंत्यांनी स्वप्न उभारलं, ते म्हणजे विक्रम-1 रॉकेट। सुमारे 22 मीटर उंच, 350 किलोपर्यंतचा उपग्रह, लो अर्थ ऑर्बिट मध्ये पोहोचण्याची क्षमता, 3D प्रिंटेड इंजिन, कार्बन कॉपरेटिंग स्ट्रक्चर आणि कमी वेळेत प्रक्षेपणासाठी तयार होणारी आधुनिक रचना। हे फक्त रॉकेट नव्हतं, तर भारताच्या खासगी अंतराळ उद्योगाचं भविष्य होतं। 18 जुलै 2026 रोजी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरवर सर्वांची नजर होती। मिशन होतं मिशन आगमन सुरू झाले आणि काही क्षणातच विक्रम-1 आकाशाकडे झेपावलं आणि काही मिनिटातच रॉकेटने पृथ्वीच्या निम्न कक्षेत यशस्वी प्रवेश केला। भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका खासगी भारतीय कंपनीने स्वतः विकसित केलेले ऑर्बिटल रॉकेट यशस्वीरित्या अवकाशात पोहोचले होते। या यशामुळे भारत, अमेरिका आणि चीन नंतर खासगी कंपनी मार्फत ऑर्बिटल रॉकेट प्रक्षेपित करणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत पोहोचला। तर एकीकडे भारताचे युवा शास्त्रज्ञ देशाची मान उंचावत आहेत, तर दुसरीकडे आंदोलनाच्या नावाखाली संसद पाडले जाईल असे नारे दिले जात आहेत। यावर आपले मत काय आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिप्रश्न चॅनेलला सबस्क्राईब करा।